तर तिथं रोहित पवार यांच्याही प्रेझेंटेशनवर चर्चा व्हावी राऊत म्हणतायत. फडणवीसांनी उडवाउडवीची उत्तरं देऊ नये असं देखील राऊतांनी सुचवलंय. देशाच्या तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही, फाजील विश्वास तपास यंत्रणांसंदर्भात दाखवू नका असं राऊत सुचवतायत. DGCAचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे. ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे. जे काही रिअर पार्ट्स असतात ते देखील सापडलेले आहेत. जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत. त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये. मग त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे. त्याच्यामध्ये काही सत्य आणि तथ्य दाखवतो आहे अपघाताचा संशय का आहे त्याबाबत. तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं. याला मी म्हणेन निष्पक्षपणा. पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत. शहापूरकरता नव्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तसं निवेदन सुपूर्द करण्यात आलेलं आहे. आता बातमी भारत बंद संदर्भात आहे. केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आज देशभरातील प्रमुख कामगार संघटना यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या संपाला शेतकरी संघटनांनी देखील पाठिंबा दिल्यानं देशभरात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते. 30 कोटीहून अधिक कामगार या सगळ्या संपात सहभागी होत आहेत. संपाची कारणं आपण पाहतोय. 4 नव्या कामगार संहितांना विरोध आहे. 29 कामगार कायद्याअंतर्गत येणाऱ्या नव्या संहितांमुळे कामगारांचे अनेक हक्क हिरावले जातील असा दावा आहे. या सगळ्यावर लक्ष आपलं कायम असेल. थेट जाऊया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.